कल्पना करा, तुम्ही एका शाळेत भेट देताय. 4वी-5वीची मुलं आजूबाजूला बसली आहेत. तुम्ही एका मुलाशी बोलायला सुरुवात करता. तो मॅथ्समध्ये नेहमी फर्स्ट, होमवर्क कधीच चुकवत नाही. पण जसं तुम्ही त्याला विचारता की तुला खरं काय आवडतं, तुझं मत काय, तो गप्प. नजराखाली शब्दच सापडत नाहीत. इथेच प्रश्न उभा राहतो की हा मुलगा खरंच नॉलेजेबल आहे का, की फक्त पाठांतरात हुशार आहे? त्याला कॉन्सेप्ट समजले आहेत का, की फक्त फॉर्म्युला रिपीट करायला तो तयार आहे? थोडं वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याच्याकडे उत्तर असेल का, की त्याचा आत्मविश्वास तुटेल? आज हजारो मुलांची हीच रियालिटी आहे. चांगले मार्क्स, परफेक्ट होमवर्क, पण जेव्हा स्वतःचा मत मांडण्याची वेळ येते किंवा सिलेबस पलीकडचा विचार करायची वेळ येते तेव्हा पाय लटपटतात. आणि खरी गोष्ट आहे की आज बरेच स्टुडंट्स, पेरेंट्स, स्वतः टीचर्स सुद्धा फक्त मार्क्सवर फोकस करतात. ए ग्रेड मिळाला की सगळं ठीक आहे अशी माइंडसेट. पण त्याचा परिणाम काय होतो? विद्यार्थी शाळा, कॉलेज चांगल्या ग्रेड्स घेऊन पास होतात, पण जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये पाऊल टाकतात तेव्हा त्यांच्यावर प्रचंड प्रेशर, एन्झायटी येतो. कारण फाउंडेशन स्ट्रॉंग नसतात, कॉन्सेप्ट क्लिअर नसतात. एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न आला की सोडवतात, पण तोच प्रश्न थोडा वेगळा विचारला तर उत्तर देता येत नाही. इंटरव्ह्यू मध्ये साधा प्रॅक्टिकल प्रश्न विचारला किंवा आउट ऑफ सिलेबस डिस्कशन आलं तर नर्वस होतात. आता प्रश्न असा आहे की आपण मुलांना असं अपूर्ण शिक्षण देत आहे का? केवळ पाठांतरावर गुण मिळवणारी पिढी तयार करतोय का, की आपण त्यांना खऱ्या अर्थाने विचार करायला, समजून घ्यायला आणि स्वतःला व्यक्त करायला शिकवतोय? याचं कारण हेच आहे की त्यांचं शिक्षण फक्त मार्क्स पुरतं मर्यादित राहतं. तुम्हाला काय बनायचंय मोठं होऊन? कुठलं आवडतं तुम्हाला हसण्यासारख्या? मला सांगतेय किस्सा. कुठलं आवडतं तुला गोष्टी? सगळ्यात जास्त कुठली आवडते? काय करायचंय तुम्हाला? काम. कुठलं? बिझनेस. बिझनेस करायचंय? काय करायचंय बिझनेस? इथेच आपल्याला बदल करायचा आहे. मुलांना अशी स्पेस द्यायची आहे जिथे मार्क्स सोबत ते स्वतःला व्यक्त करतील, प्रश्न विचारतील, चुकतील आणि तेव्हा जज होणार नाही. हेच खरं होलिस्टिक एज्युकेशन आणि ह्याच ठिकाणी मायलिन कामाला लागतं. मायलिन मुलांचं ॲनालिसिस फक्त मार्क्सवर करत नाही. ते मुलांना लर्निंग पॅटर्न्स, ग्रॅस्पिंग स्टाईल, फिअर, अँझायटी, क्युरिओसिटी या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवतं. कुठे मुलं अडकतात, कुठला कॉन्सेप्ट नीट क्लिअर नाही, कुठे जास्त एफर्ट घ्यायला हवे, हे टीचर्स आणि पेरेंट्सला रोज शिकवतात. म्हणजे चेंज मोठ्या सिस्टीम्समध्ये नाही तर डे टू डे टीचिंग, लर्निंग मध्ये होतो. रोजच्या क्लासमध्ये, होमवर्कमध्ये, सिम्पल ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलं हळूहळू एक्सप्रेस होऊ लागतात. कॉन्सेप्ट हळूहळू क्लिअर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि मार्क्स सोबत लाईफ स्किल्स विकसित होतात. रिव्हिजन्सपेक्षा ॲप्लिकेशन ऑफ लर्न्ड नॉलेज इन रिअल लाईफवर फोकस देतात. कारण एज्युकेशन इज नॉट जस्ट अबाउट मार्क्स, इट्स अबाउट रेझिंग अ जनरेशन दॅट कॅन क्वेश्चन, थिंक, अप्लाय अँड क्रिएट.